कुठलीही जास्तीची पूर्वतयारी न करता फक्त 15 ते 20 मिनिटात मस्त असे खमंग कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे आणि त्यासोबत तितक्याच झटपट तयार होणारी चटपटीत नारळाची चटणी आज मी करते। तर हे आप्पे बनवण्यासाठी इथे मी अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आप्प्यांना किती सुंदर जाळी पडलेली आहे। बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम हलके फुलके मऊ सॉफ्ट असे हे आप्पे बनून तयार होतात। तर सोडा किंवा इनोचा अजिबात वापर न करता परफेक्ट आप्पे कसे करायचे यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे उपवासाचे मऊ जाळीदार आणि लुसलुशीत आप्पे आणि नारळाची चटणी। तर हे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। ही भगर आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भगर इथे आपल्याला अजिबात भिजवण्याची गरज नाही, फक्त भगरीला जी काही धूळ-धाळ लागलेली असते ती निघून जावी यासाठी 2 ते 3 वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने डायरेक्ट भगर पुसून घेतली आणि मिक्सरला दळली तरीही चालेल। तर हे बघा इथे मी भगर धुवून घेतलेली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, यात आपण टाकूया अर्धी वाटी साबुदाणा। तर हा साबुदाणा मी 4 ते 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजून घेतला आहे हलका होईपर्यंत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा कलर बदलणार नाही याची काळजी घ्यायची भाजताना। आता ह्या साबुदाण्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं। तर हे बघा मिक्सरमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं बारीक याचं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता यात मी सुरुवातीला धुवून ठेवलेली भगर टाकून घेते। तर लक्षात घ्या इथे मी भगर अजिबात भिजवलेली नाही आहे, फक्त 2 ते 5 मिनिटांसाठी धुवून बाजूला ठेवली होती। त्यानंतर यात मी अर्धी वाटी दही टाकून घेते। दही घेताना आपल्याला फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि भगर मोजून घेतली होती सारख्याच वाटीने दहीसुद्धा मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि हे सगळं साहित्य मिक्सरला दळून घेतलेलं आहे। मिक्सरला दळताना मी आणखी अर्धी वाटी पाणी यात वापरलेलं आहे। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे, कारण भगर खूप कमी पाणी ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे एकदाच पाणी टाकलं तर हे बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकतं। तर हे बघा एकदम स्मूथ असं हे मी मिक्सरला दळून घेतलं होतं। आता आपण हे सगळं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात आणखी अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे। तर टोटल इथे मी 1.5 वाटी साबुदाणा आणि भगरीसाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। म्हणजे जेवढी क्वांटिटी आपण भगर आणि साबुदाण्याची घेतलेली आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणीसुद्धा वापरायचं आहे। तर आता हे सगळं बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे। तर आता आपण यात राहिलेले साहित्य टाकून घेऊया। तर सुरुवातीला इथे मी मीठ टाकून घेते, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे आणि 2 मोठे चमचे इथे मी शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे। तर शेंगदाणे मी थोडेसे ओबडधोबडच कुटून घेतलेले आहे, मस्त खमंग भाजून घ्यायचे आणि जाडसर कुटायचे, त्यामुळे आपली जी आप्पे आहे ना त्याची खूप सुंदर चव लागते। तर यात मी मिरच्या टाकायचं विसरली होती, तर मिरच्याही आता ह्या स्टेजला टाकून घेतलेल्या आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे। हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचे आहेत। आता आपण हे बॅटर 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवूया। आपलं बॅटर रेस्ट होतोय तोवर इकडे आपण चटणी तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे, पाव वाटी शेंगदाणे, अगदी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे, त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घ्यायची आहे, एक छोटा चमचा इथे मी साखर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे इथे मी दही टाकलेलं आहे। तर दही इथे सुद्धा आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे चटणी आपली छान एकसारखी होते। तर हे बघा सुरुवातीला मी नुसतीच वाटून घेतली होती आणि नंतर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची ही चटणी तयार करून घेतलेली आहे। तर आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर उपवासाला जिरे आणि आलं खात नसाल तर पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता। तर चटणी इथे मी बाउलमध्ये काढून घेतली होती, मिक्सरच्याच भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ह्या चटणीत टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी आपण ही चटणी मिक्स करून घेणार आहोत। चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी घट्ट पातळ ठेवू शकता। तर हे बघा अशा पद्धतीची ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि इकडे जवळपास एक 10 मिनिटं झालेली आहे। 10 मिनिटात आपलं बॅटरही व्यवस्थित असं रेस्ट झालेलं आहे। जे आपण साबुदाण्याचं पीठ यात टाकलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे, त्याने बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे। तर हे बघा सुरुवातीपेक्षा तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्टसर दिसत असेल। तर आता आपण ह्या आप्प्यांसाठी इथे अजिबात सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे,
पळी घ्यायची आहे आणि पळीने अशा पद्धतीने हे बॅटर जवळपास 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे, कंटिन्युअसली फेटायचं आहे. तर 7 ते 8 मिनटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्या बॅटरला बाजूने बुडबुडे आले आहे. अशा पद्धतीने जर बॅटर फेटून घेतलं ना, त्यामध्ये हवा भरल्या जाते आणि आपले आप्पे आपोआपच मऊ जाळीदार बनतात आणि यात अजिबात आपल्याला सोडा किंवा इनो टाकण्याची गरज पडत नाही. आता यात मी 2 छोटे चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना, त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यामुळे सुद्धा आपल्या आप्प्यांना खूप सुंदर जाळी पडते आणि अगदी मऊसूत आप्पे राहतात. तर तेल टाकल्यानंतर सुद्धा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात. आता आपलं बॅटर रेडी आहे. आपण लगेचच आप्पे तयार करायला घेऊया. तर आप्पे करण्यासाठी इथे मी ऑलरेडी आप्प्याचं जे पात्र आहे ते गरम करायला ठेवलं होतं. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो टू मीडियम. आणि यात थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मी. तेल व्यवस्थित सर्व बाजूने आप्पे पात्राला पसरवून घ्यायचं आहे आणि तयार जे बॅटर आहे ते तळापासून ढवळून आपल्याला ह्या आप्पे पात्राचे जे साचे आहेत त्यात टाकून घ्यायचं आहे. तर साधारण एक छोटा चमचा मी यात आप्पे पात्रात हे जे बॅटर आहे ते ओतून घेते. गॅसची फ्लेम मात्र इथे आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची. हाय फ्लेमवर जर तुम्ही हे आप्पे शिजवले तर ते आतून कच्चेच राहतात. तर हे बघा सगळे आप्पे पात्रात मी इथे व्यवस्थित असं बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर एका साईडने जवळपास एक 3 ते 4 मिनटासाठी आपण हे आप्पे भाजून घेणार आहोत. तर हे बघा जवळपास इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आप्प्याची जी बाजू आहे वरची ते आता पूर्णपणे कोरडी झालेली आहेत, म्हणजेच आपले आप्पे एका साईडने परफेक्टली शिजले आहेत. तर आता मी आप्प्यांची साईड चेंज करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हे आप्पे आपल्याला जवळपास एक 3 ते 4 मिनटासाठी भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही हाय करायची नाही आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही हे आप्पे भाजले ना तर ते वरतून तर कुरकुरीत होतील पण आतून पिठाळच राहतील आणि कच्चे लागतील. त्यामुळे आप्पे भाजताना मीडियम फ्लेमवरच भाजा. तर हे बघा सगळे आप्पे मी अशा पद्धतीने व्यवस्थित पलटवून घेते. तर तुम्ही इथे बघू शकत असाल अजिबात आपण इथे सोडा इनो वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही ह्या आप्प्यांना जाळी बघू शकत असाल किती सुंदर पडलेली आहे. ते सगळे आप्पे इथे मी टर्न करून घेतलेले आहे. परत एकदा आपण यावर थोडं तेल सोडून घेणार आहोत आणि दुसरी जी बाजू आहेत ना ती सुद्धा अशाच पद्धतीने मस्त 3 ते 4 मिनटासाठी खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे आप्पे खूप सुंदर लागतात, अगदी झटपट बनतात, कुठल्याही पूर्वतयारीशिवाय बनतात. तर हे बघा आता यावर मी झाकण ठेवते आणि एक जवळपास 4 ते 5 मिनटं आपण भाजून घेऊया. तर आणखी 3 ते 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आप्पे आपले परत एकदा व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत. तर आता हे आप्पे मी काढून घेते आणि राहिलेले जे आप्पे आहेत ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवर तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या आप्प्यांना किती सुंदर जाळी पडलेली आहे. इथे मी अजिबात सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा प्रत्येक आप्प्याला अशीच जाळी पडते. तर हे बघा राहिलेले आप्पेसुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले होते. इथे आपली चटपटीत अशी नारळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर हे गरमागरम खुसखुशीत जाळीदार आप्पे ह्या चटपटीत चटणीसोबत एकदम भन्नाट लागतात. तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.